नमस्कार, मी सौरभ नाईक. नम्मा होमिओपॅथीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजकाल बहुतेक लोकांनाच संधिवाताची समस्या जाणवते आणि त्याला खरं तर विविध कारणं सुद्धा आहेत. जसं की आपली बदलती लाईफस्टाईल असेल किंवा मग खाण्याच्या वेगवेगळ्या सवयी असतील. तर अशा प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर प्रीती तोडकर. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये. नमस्कार. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रीती यांनी आपलं शिक्षण BHMS मधून खरं तर त्यांनी पदवी घेतलेली आहे. तसंच ते आता नम्मा क्लिनिकच्या कोल्हापूर शाखेत कार्यरत आहेत. तर आज आपण डॉक्टरांकडून या सगळ्या विषयाबद्दल अगदी सखोल माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, मला सांगा, संधिवात म्हणजे नेमकं काय? तर संधिवात म्हणजेच काय की सातत्याने आपले सांधे दुखणे आणि सांध्यांना सूज येणे किंवा चालताना, उठताना, बसताना किंवा बसून उठताना आपल्या सांध्यांमध्ये वेदना होणे. तर आता समजा काहीतरी जास्त प्रमाणात आपली हालचाल झालेली आहे किंवा ट्रॅव्हलिंग झालेली आहे, तात्पुरतं आपल्याला सांध्यांमध्ये दुखतं, पण एखाद दुसऱ्या दिवशी आपण जर रेस्ट केली, विश्रांती घेतली तर ते दुखणं ऑटोमॅटिकली कमी होतं. ह्याला आपण संधिवात असं नाही म्हणू शकत. पण हेच जे संधिवात आहे, म्हणजे हे जे सांध्यांचं दुखणं आहे, ते जर कंटिन्युअसली रोजच्या रोजच दुखत असेल, अगदी 6 महिन्यापेक्षा पण जास्त किंवा 1 वर्षापेक्षा पण जास्त हे जे दुखणं आहे ते कंटिन्युअसली होत असेल, रोजच्या रोजच दुखत असेल किंवा अगदी आपली जी काही छोटी छोटी जी कामं आहेत दैनंदिन जीवनातली, म्हणजे उठणं, बसणं, पायऱ्या चढणं, उतरणं वगैरे, किंवा खाली मांडी घालून बसता येत नाहीये काही पेशंटना, अगदी बसलं तरी सुद्धा कशा ना कशाचा तरी आधार घेऊन उठावा लागतो. अशा ज्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करायला आपल्याला थोडा त्रास व्हायला लागतो. म्हणजेच काय की सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात सूज यायला लागते किंवा अखडायला लागतात सांधे, आणि चालताना वगैरे सांध्यांमधून आपल्या कटकट असा आवाज यायला लागतो. त्याला आपण संधिवात असं म्हणू शकतो. डॉक्टर, तुम्ही अतिशय उत्तमपणे खरं तर समजावून सांगितलंय संधिवात म्हणजे काय, पण ह्याला नेमकी कारणं कुठली ठरतात? ओके. आता जसं मी आत्ताच म्हटलं की आपली जी आता बदलती जी जीवनशैली आहे, म्हणजेच काय, हा जो आज संधिवाताचा आजार आम्हाला आधी 20 वर्षाच्या आधी 50 ते 60 या वयोमानानुसार होणारे सुद्धा संधिवात असं सुद्धा आपण गृहीत धरतो. पण सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अगदी 20, 30, 40 ह्या एजमध्ये सुद्धा आपल्याला संधिवाताचा त्रास जाणून येतो. पण मोस्टली आता हा जो संधिवात हा आजार आहे तो अनुवंशिकरित्या येणारा सुद्धा आजार आहे. म्हणजेच काय की आता समजा तुमच्या आई वडिलांना सुद्धा संधिवाताचा त्रास आहे किंवा आजी आजोबांना सुद्धा संधिवाताचा त्रास आहे, तर हा पुढे जाऊन तुमच्या पुढच्या पिढीला होण्याचे सुद्धा जास्त चान्सेस असतात. आणि अशी भरपूर सारी कारणं आहेत. जसं काही संधिवाताचा जो आजार आहे तो डिजनरेटिव्ह डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. कारण जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी तशी आपली प्रतिकार शक्ती सुद्धा हळूहळू कमी होत जाते, आणि त्याचबरोबर आपल्या हाडांमधलं जे वंगण आहे, म्हणजे आपल्या 2 हाडांमध्ये जी गादी असते, ती गादी हळूहळू खराब व्हायला लागते. म्हणजेच की जे सायनेबल फ्लूइड आहे आपल्या हाडांमधलं ते हळूहळू ड्राय व्हायला लागतं. त्याच्यामुळे आपल्या सांध्यांमध्ये चालताना, उठताना, बसताना कटकट असा आवाज यायला लागतो. तसेच संधिवात हा आजार ऑटो इम्युन डिसीज आहे असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजेच काय, ऑटो इम्युन डिसीज म्हणजेच काय की आपलीच जी प्रतिकारशक्ती असते ती आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या चांगल्या पेशींच्या विरोधात काम करायला लागते. तसेच आपल्या ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये सुद्धा कामाचा जितका ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा संधिवाताचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. आता बघायला गेलं तर भरपूर जणांचं वर्क जे आहे ते जास्त प्रमाणात एका ठिकाणी उभं राहून काही जण काम करतात, जास्त प्रमाणात एका ठिकाणी बसून काम केलं जातं, किंवा जे काही स्टुडंट्स आहेत, आता सध्या तुम्ही बघताय ऑनलाईन क्लासेस हो, वगैरे हो, चाललेले हो. आहेत, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या स्टुडंट्सना PC वर किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ एका ठिकाणी बसून काम करायला लागते. त्याच्यामुळे त्यांच्या मणक्यांमध्ये सुद्धा किंवा आपल्या ह्या मानेच्या पाठीमागे किंवा आपले जे काही लंबार बोन्स असतात आपल्या कमरेमध्ये सुद्धा जास्त वेदना व्हायला लागतात. त्याच्यामुळे स्पॉन्डिलोसिसचा सुद्धा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. पण डॉक्टर, मग मला सांगा, संधिवाताचे नेमके प्रकार काय असतात आणि लक्षणं कोणती आढळून येतात? ओके. तसं बघायला गेलं तर संधिवाताचे जे प्रकार आहेत ते अगदी 100 पेक्षा सुद्धा जास्त आहेत. पण आता आपण सध्या ज्या डे टू डे लाईफमध्ये आता आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये असे मुख्य प्रकार असे बघतो, ते म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे काय की आपले जे काही मोठे मोठे सांधे आहेत त्या सांध्यांचा दुखणं, म्हणजे त्या सांध्यांचा आजार. जसं काही ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की खांद्यांचं दुखणं आहे, कोपऱ्याचं किंवा आपल्या गुडघ्यांचं किंवा खुब्याचं दुखणं, म्हणजे जे आपल्या शरीरातले मोठे मोठे जॉईंट्स आहेत ते जास्त अफेक्ट होतात. मग ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय होतं, तर जसं मी म्हटलं की जे 2 हाडांमध्ये जी आपली गादी असते, म्हणजे ही 2 हाडं आहेत त्याच्यामध्ये जी गादी आहे ती गादी हळूहळू ड्राय व्हायला लागते, खराब व्हायला लागते, आणि ह्याच्यासोबतच जे सायनेबल फ्लूइड आहे ते सुद्धा हळूहळू खराब व्हायला लागतं.
त्याच्यामुळेच काय होतं की ह्या दोन्हींमधलं अंतर कमी होतं आणि ही दोन्ही एकमेकांना घासली जातात. घासल्या गेल्यामुळे काय होतं की त्या दोन्ही सुद्धा हाडांमध्ये घर्षण होऊन त्या ठिकाणी हाडांची झीज व्हायला लागते आणि मग देन तिथे वेदना चालू होतात. मग हा जो ऑस्टिओआर्थरायटिस आहे तो आपण मोस्टली 50 किंवा 60 नंतर बघतो. तर हा जो आजार आहे तो आता शेतकऱ्यांमध्ये किंवा जास्त वेळ ज्यांचं उभं राहून काम आहे किंवा टीचर्स म्हणा किंवा गार्ड्स वगैरे, कुली वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. मग ह्यांची लक्षणं कशी कशी सुरुवात होते, तर मोस्टली चालताना, उठताना, बसताना, पायऱ्या चढताना, उतरताना जास्त त्रास व्हायला लागतो. म्हणजे आपल्या मोस्टली गुडघ्यांमध्ये जास्त त्रास व्हायला लागतो, कारण आपल्या पूर्ण शरीराचा भार आपल्या गुडघ्यांवरच खरंय. पडतो. ह्यासोबतच हाडांमध्ये सूज येणे, हाडांमध्ये लालसरपणा येणे, अगदी हाडांना म्हणजेच आपल्या सांध्यांना थोडा जरी स्पर्श केला तरी सुद्धा भरपूर दुखायला लागतात. किंवा रात्री झोपताना त्रास व्हायला लागतो. भरपूर साऱ्या रुग्णांना कसं होतं की अजिबातच त्रास होत नाही, पण जसं ते रात्री झोपताना किंवा थोडी जरी विश्रांती घ्यायला लागली, म्हणजे काहीही काम न करता थोड्या ठिकाणी बसले जरी सुद्धा त्यावेळेला सुद्धा त्यांना भरपूर प्रमाणात त्रास व्हायला लागतो. काही रुग्णांना थोडीशी जरी हालचाल केली तरी सुद्धा त्यांना त्रास जाणवून येतो. मग त्यांना जितकं विश्रांती घेता येईल तितकी त्यांना बरी वाटते. पण जास्त प्रमाणात आपण एका ठिकाणी बसून जरी राहिलो तरी सुद्धा आपल्या सांध्यांमध्ये आकडण जास्त यायला लागते, म्हणजे सांधे आपले जास्त कठोर व्हायला लागतात. दुसरा जो प्रकार आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय होतं, तर आता आम्ही बघितलो की ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये आपल्या शरीराची जी मोठी मोठी हाडं आहेत ती जास्त दुखायला लागतात. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये कसं होतं की आपल्या शरीरातली मोठी मोठी हाडं ह्याच्यासोबतच छोटी सुद्धा हाडं, म्हणजेच काय, मनगट, घोटा, हाताची बोटे, पायाची बोटे, आपले मणके सुद्धा ह्याच्यामध्ये दुखायला लागतात. तर हा जो रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे. जसं मी सांगितलं, ऑटो इम्युन डिसीज म्हणजेच काय की आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती आपल्याच पेशींच्या अगेन्स्ट काम करायला लागते. म्हणजेच काय की आपलीच प्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात वीक होते. मग हा जो आजार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जास्त करून स्त्रियांमध्ये जास्त आढळतो आणि हा आजार अगदी जास्त करून टीनेजेस मध्ये किंवा 20 ते 40 ह्या वयामध्ये जास्त दिसून येतो. तर ह्या आजाराची लक्षणे कशी आहेत, तर हा जो आजार आहे तो ह्या आजारामध्ये आपल्या जे काही छोटी छोटी जी सांधे आहेत, म्हणजे आपल्या हाताची बोटं, पायाची बोटं, त्याच्यामध्ये वेदना जास्त व्हायला लागतात. हाडांमध्ये सूज यायला लागते. कोणती तरी वस्तू लगेचच उचलता येत नाही. इव्हन हाताची बोटं थोडी जरी वाकवली तर असे दुसऱ्या हाताची मदत घेऊन ती सोडवायला लागतात. म्हणजे ताठरपणा जास्त यायला लागतो. मोस्टली हा जो आजार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस ह्याची लक्षणे सकाळी सकाळी चालू व्हायला लागतात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. म्हणजे अगदी आपली जी छोटी छोटी कामं आहेत, म्हणजे विंचरता येत नाही किंवा बटन घालता येत नाही, मळता येत नाही स्त्रियांना, किंवा कोणताही जे काही आपण म्हणजे लिहिता येत नाही, म्हणजे जे आपण हाताच्या बोटाने जी छोटी छोटी कामं करू शकतो त्याच्यामध्ये त्यांना जास्त त्रास व्हायला लागतो. ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात स्टिफनेस यायला लागतो, म्हणजेच की आपली जी हाडं आहेत ती जास्त प्रमाणात आखडायला लागतात. ह्याच्यासोबतच मोठी सुद्धा जॉईंट्स जास्त प्रमाणात अफेक्ट होतात. म्हणजेच काय की चालताना, उठताना, बसताना जास्त त्रास व्हायला लागतो. खाली बसलं तरी सुद्धा कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊन उठायला लागतो. जसं मी म्हटले की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार स्त्रियांमध्ये जास्त करून होतो. काही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये सुद्धा संधिवाताचा त्रास जास्त होतो. म्हणजेच कंबर दुखायला लागते सारखी, गुडघे दुखायला लागतात किंवा अगदी आपल्या जॉईंट्समध्ये सूज यायला लागते. पण हा जो आजार आहे हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. तिसरा जो प्रकार आहे तो गावठी आर्थरायटिस. गावठी आर्थरायटिस म्हणजेच की वात येण्याचा संधिवात. तर गावठी आर्थरायटिस कशामुळे होतो, तर आपल्या शरीरातलं जे युरिक ॲसिडचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळे, म्हणजेच काय की आपल्या शरीरातल्या ज्या किडनी आहेत त्या किडनी प्रॉपरली फंक्शनिंग न केल्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त वाढलं जातं. गावठी आर्थरायटिसमध्ये लक्षणं अशी आढळतात की हे जे गावठी आर्थरायटिस आहे ते फक्त आपल्या हाताच्या बोटांमध्ये आणि पायाच्या बोटांमध्ये जास्त जाणवून येतं. म्हणजेच काय की आपल्या हाताची बोटं आणि पायाची बोटं जास्त प्रमाणात स्टिफ व्हायला लागतात, म्हणजे जास्त प्रमाणात आखडायला लागतात. हाताच्या बोटं आणि पायाच्या बोटांमध्ये सूज यायला लागते. स्पेशली आपल्या पायाचा जो अंगठा आहे तो अंगठा जास्त प्रमाणात सुजायला लागतो आणि जास्त प्रमाणात दुखायला लागतो. तर हे जे दुखणं आहे ते आपल्या टाचेपर्यंत सुद्धा रेडिएट होऊ शकतं. मोस्टली हा जो आजार आहे, म्हणजे हे जे गावठी आर्थरायटिसची लक्षणं जी आहेत ती सुरुवातीला हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात आढळून येतात. भरपूर पेशंट दुर्लक्ष करतात की हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी थोडे आपले सांधे दुखतायत, त्याच्यामुळे पेशंटला काय वाटतं की
थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे दुखत असेल असं विचार करून पेशंट कडून मोस्टली दुर्लक्ष होतं. पण हा जो ही जी लक्षणं आहेत ही पुढे जाऊन रोजच व्हायला लागतात, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आणि पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा. त्याच्यामुळे हा जो गावठी आर्थरायटिसचा जो आजार आहे तो जास्त प्रमाणात तीव्र व्हायला लागतो आणि आपल्या हाताची बोटं आणि पायाची बोटं जी आहेत ती जास्त प्रमाणात आखडून त्याची डिफॉर्मिटी व्हायला लागते. म्हणजेच काय, आपली जी नखं आहेत ती नखं स्पूनच्या आकाराची व्हायला लागतात, म्हणजेच चमच्याच्या आकाराची व्हायला लागतात आणि तिथून ती हळूहळू डिफॉर्मिटी म्हणजे वाकायला लागतात. भरपूर वेळा छोट्या-छोट्या गोष्टी करता येत नाहीत त्याच्यामुळे, म्हणजेच अगदी कोणती तरी वस्तू उचलता येत नाही, लिहिता येत नाही किंवा अगदी बटन घालता येत नाही, केस विंचरता येत नाही. तर अशा प्रकारे जी छोटी-छोटी कामं आहेत, जी आपण हाताच्या बोटाने करतो, ती करायला खूप जास्त त्रास व्हायला लागतो. सकाळी उठल्यानंतर बेडमधून चालता येत नाही. चालताना पुढचा स्टेप टाकायला जास्त त्रास पडायला लागतो. अगदी इतक्या वेदना तीव्र असतात गावठी आर्थरायटिस मधल्या, की अगदी म्हणजे डोळ्यातून पाणी येण्यासारख्या इतक्या वेदना इतक्या जास्त तीव्र असतात. डॉक्टर, खरं तर अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला देत आहेत. आपण अधिक डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत, पण त्याआधी छोटासा ब्रेक. पण ब्रेकवर जाण्याआधी नम्मा होमिओपॅथीच्या दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी शाखा आहे. तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्या स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश होतोय, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन निश्चितपणे होईल. लगेचच परत येतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही न्यूज. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रीती आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. डॉक्टर, तुम्ही खरं तर सगळे प्रकार आणि लक्षणं सांगत होता, त्यातली काही राहिली होती, मोठा विषय खरं तर, त्यामुळे आपण ते कंटिन्यू करू. ओके. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि गावठी आर्थरायटिस ह्याच्यासोबतच जे काही आम्ही क्लिनिकमध्ये रोज बघतोय ते असे प्रकार आहेत जे स्पॉन्डिलोसिसचा त्रास. आता सध्याच्या ज्या बदलत्या जीवनशैलीमध्ये भरपूर जण एका ठिकाणी बसून काम करतात, एका ठिकाणी उभं राहून काम करतात किंवा ओझं उचलण्याचं जास्त काम करतात. त्याच्यामुळे आपला जो मणका आहे तो त्या मणक्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुखणं किंवा सूज वगैरे येणं, त्या मणक्यामधल्या ज्या हाडांमध्ये वेदना व्हायला लागणं, हे असे जे काही त्रास आहेत ते जाणून यायला लागतात. त्याच्यामुळे जे ह्याच्यामध्ये सुद्धा मणक्याच्या दुखण्यामध्ये सुद्धा, म्हणजे ज्याला आपण स्पॉन्डिलोसिसचा त्रास असं म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा डिवाइड केले गेलेले आहेत. म्हणजे एक सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, म्हणजे जे आपले सर्व्हायकल बोन्स आहेत जे आपल्या मानेजवळ असतात त्या ठिकाणी जास्त वेदना व्हायला लागतात. तर हा आजार कुणामध्ये होतो, तर ज्यांचं जास्त वेळ एका ठिकाणी बसून वर्क आहे किंवा आता सध्याचे जे स्टुडंट्स आहेत, जसं मी म्हटलं ऑनलाईन क्लासेस वगैरे आहेत, किंवा जी 10वी-12वीची जी मुलं आहेत ते जास्त प्रमाणात त्यांना अभ्यासासाठी बसावं लागतंय किंवा ओझं उचलण्याचं जे काम करतायत, कुली वगैरे, इव्हन शेतकऱ्यांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो, कारण जास्त प्रमाणात वाकून सुद्धा काम केलं जातं त्यांच्याकडून. देन नेक्स्ट जे आहे ते लंबार स्पॉन्डिलोसिस आम्ही त्याला म्हणतो. म्हणजेच आपले जे लंबार बोन्स आहेत कमरेमधले ते बोन्स जास्त दुखायला लागतात, म्हणजेच आखडायला लागतात. भरपूर वेळा खाली वाकायला येत नाही पेशंटला, अगदी झोपल्यानंतर सुद्धा भरपूर त्रास व्हायला लागतो. कोणती तरी वस्तू उचलायला येत नाही, वाकून उचलायला येत नाही, लगेचच दुखणं जास्त वाढायला लागतं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जसं मी म्हटलं की आपले वयाच्या अनुसार सुद्धा आपल्या हाडांमधलं जे काही वंगण आहे ते हळूहळू ड्राय व्हायला लागतं. आणि ह्या आपल्या मणक्यामध्ये सुद्धा ही मणक्यामधली जी हाडं आहेत ती एकमेकांवर दबली जातात. त्याच्यामुळे सुद्धा हा आपल्याला स्पॉन्डिलोसिसचा त्रास व्हायला लागतो. ह्याच्यासोबतच इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस हा सुद्धा एक आर्थरायटिसचाच प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, तर कोणत्या तरी बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे हा जो संधिवाताचा जो त्रास आहे तो पुढे कंटिन्यू होतो. उदाहरणार्थ पेशंटला डेंग्यू किंवा चिकनगुनिया येऊन गेलेला आहे किंवा कोणता तरी मोठा फीवर, म्हणजे बॅक्टेरियल किंवा व्हायरल फीवर येऊन गेलेला आहे. त्यावेळेला तो फीवर तर ट्रीट होतो, पण त्याच्यासोबतच जे बॉडी एक असतं, म्हणजे सांधे दुखण्याचा जो त्रास असतो तो तसाच कंटिन्यू राहायला लागतो. म्हणजेच काय की त्यावेळेला जे बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस जे ऍक्ट केलेले असतात त्यांची ऍक्शन तशीच पुढे कंटिन्यू राहायला लागते. त्यालाच आपण इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस असं म्हणतो. ह्याच्यासोबतच संधिवाताचा आणखी एक प्रकार आहे ज्याला आपण सोरॅटिक आर्थरायटिस म्हणतो. हा जो सोरॅटिक आर्थरायटिस आहे हा जास्त करून जेव्हा आधी सोरॅसिस
जास्त प्रमाणात जर असेल, म्हणजेच हा जो सोरायटिक अर्थरायटिस आहे तो सोरायसिस पासून उद्भवणारा संधिवात आहे. सोरायसिस हा त्वचा रोग आहे ज्याच्यामध्ये आपली स्किन म्हणजे आपली त्वचा एकदम जास्त प्रमाणात पांढऱ्या किंवा स्कॅली इरप्शन्स व्हायला लागतात स्किनमध्ये. अगदी डॅन्ड्रफ सारखी जी काही ती स्किन आहे ती अगदी खाली पडायला लागते, म्हणजे अशी लक्षणं असतात. आणि हा जो सोरायसिस आजार आहे हा ऑटो इम्युन सुद्धा डिसीज आहे, म्हणजेच काय की आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या पेशंटच्या अगेन्स्ट काम करायला लागतात ह्याच्यामध्ये. तर हा जर सोरायसिस जास्त प्रमाणात राहिला तर जिथे तुमचे सोरायटिक पॅचेस जे जिथे जिथे आहेत तिथे तिथलं त्या ठिकाणचं जे हाड आहे, सांधे आहेत ते जास्त प्रमाणात अफेक्ट व्हायला लागतात, म्हणजे ते सांधे जास्त दुखायला लागतात. त्यालाच आपण सोरायटिक अर्थरायटिस असं म्हणतो. निश्चितपणे डॉक्टर, खरं तर तुम्ही बरेच प्रकार सांगितलेले आहे. काही लोकांना देखील शंका आहे आणि आपल्याला फोन कॉल्स येत आहेत, त्यामुळे आपण एक फोन कॉल रिसीव्ह करूया. सध्या आपल्यासोबत एक फोन कॉल कनेक्ट झालेला आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये. आणि डॉक्टर प्रीती आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. मॅम नमस्कार. मी दीपाली बोलतेय कोल्हापूरवरून. माझं एज 34 आहे आणि मला आम वाताचा त्रास आहे 2 वर्षापासून. म्हणजे हाताचे छोटे जॉईंट्स वगैरे दुखतात वगैरे आणि सूज वगैरे येते जॉईंट्सना. तर आपल्याकडे काही उपचार वगैरे आहे का? नक्कीच. आमच्या इथे आमवादसाठी सुद्धा आमच्या इकडे ट्रीटमेंट आहे. आता जसं तुम्ही म्हटला की तुम्हाला गेल्या 4-5 वर्षापासून रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास आहे, सांधे दुखतायत आणि ह्याच्यासाठी तुम्ही भरपूर सारी औषधी घेताय, पण तरी सुद्धा तो आजार कमी होत नाहीये. भरपूर वेळा असं होतं की पेशंट फक्तच वेदनाशामक गोळ्या खात असतो, पण जोपर्यंत ती गोळी खातो तोपर्यंतच त्याचा आजार कमी व्हायला लागतो. म्हणजेच ह्या गोळ्यांवर पेशंट हळूहळू डिपेंड राहायला लागतो. म्हणजे त्या गोळीची ऍक्शन किती वेळ असते, एक 8 ते 10 तासापर्यंत. तोपर्यंत ती गोळी खाल्ल्यानंतर पेशंट हालचाल करू शकतो, स्वतःची कामं करू शकतो. पण जसं त्या गोळीची ऍक्शन संपली तर लगेचच पुन्हा आणि त्रास व्हायला लागतो, पुन्हा त्याला मेडिसिन्स घ्यायला लागतात, पुन्हा वेदनाशामक गोळी घ्यायला लागते आणि मग असं करत करत पेशंटला त्या गोळ्यांची सवय लागायला लागते आणि त्या गोळ्यांमध्ये तो पेशंट डिपेंड राहायला लागतो. पण नेमकं आम्हाला इथे काय करायचं आहे की तुमची जी काही प्रतिकारशक्ती आहे, आता रुमॅटॉइड आर्थरायटिस जसं मी म्हटलं हा ऑटो इम्युन डिसीज आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये आपली जी प्रतिकारशक्ती आहे तीच आपल्या पेशींच्या अगेन्स्ट काम करते. तर इथे आम्ही तुम्हाला वेदनाशामक गोळ्या न देता तुमची जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती वाढवायला गोळ्या देतो. म्हणजेच काय की पूर्ण पेशंट ॲज अ होल ट्रीट केलं जातं, जेणेकरून जे काही तुमच्या वेदना आहेत ते नेमकं मूळ कारण काढलं जातं. की आता प्रत्येक पेशंटची तर जी काही कारणं आहेत ती सेम तर नसतात. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आमच्या नम्म होमिओपॅथी क्लिनिकला नक्कीच भेट द्या, जेणेकरून आम्ही तुमची पूर्ण केस घेऊ. म्हणजेच तुमचा जो काही त्रास आहे तो कशा पद्धतीने होतो, केव्हापासून होतो, त्याच्यासाठी तुम्ही आधी कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे, कोणते कोणते तुम्ही टेस्ट वगैरे केलेले आहेत, काही ब्लड टेस्ट वगैरे काही केलेले आहेत का, काही एक्सरे काढलेले आहेत का, ते सगळे टेस्ट घेऊन त्याचे रिपोर्ट्स वगैरे घेऊन तुम्ही नक्की या, जेणेकरून आम्ही तुम्हाला व्यवस्थित फिजिकली एक्झामिनेशन करून तुमची केस डिटेलमध्ये घेऊन तुम्हाला अचूक असं औषध देऊ शकू. खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाहीशी जोडल्या गेलात. मला नक्की खात्री की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. डॉक्टर, मला सांगा की ही सगळी उपचार पद्धती नेमकी कशी असते? ओके. आम्ही जिथे नम्म होमिओपॅथीमध्ये जी उपचार पद्धती आम्ही जी फॉलो करतोय ती म्हणजेच की ॲडव्हान्स्ड होमिओपॅथिक टेक्नॉलॉजी फॉलो करतोय. त्याला आपण नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स असं म्हणतो. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा ॲडव्हान्स्ड होमिओपॅथिक फॉर्म्युला आहे, ज्याच्यावरून आपल्याला पेशंटचा जो आजार आहे, जो दीर्घकालीन आजार आहे तो आम्हाला मुळासह बरं करण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय तर नॅनो म्हणजे काय की स्मॉल. जे काही आम्ही तुम्हाला औषधी देणार आहेत ते मिनिमम डोज मध्ये दिली जाते. मिनिमम डोज मध्ये तुमचा जो दीर्घकालीन आजार आहे तो पूर्णपणे कमी करण्यासाठी ह्याच्यामध्ये मदत होते. देन म्हणजेच हे जे मिनिमम डोज आहे ते तुमच्या जेनेटिक लेवलला जाऊन काम करतात. म्हणजेच तुमच्या पेशींची तुमची परमेबिलिटी किती आहे, कितपत आहे, त्याचा सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला औषधे दिली जाते. ह्याच्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय की पेशंटचं जसं फिजिकल मेकअप आहे, मेंटल मेकअप आहे. म्हणजेच पेशंटचं फिजिकल म्हणजे आता पेशंटला त्रास होतोय तर वेदना होतात. आता फॉर एक्झाम्पल आपण संधिवाताचंच पेशंट घेऊया, तर संधिवाताच्या पेशंटमध्ये नेमके जे दुखणं आहे ते कोणत्या ठिकाणी होतं, डाव्या साईडला होतं की उजव्या साईडला होतं, त्याच्या दुखण्यांच्या वेदना पेशंटला कशा सहन होतात, म्हणजे कोणत्या प्रकारे होतात.
सहन अजिबातच करू शकत नाही. आणि ह्या वेदनेमध्ये पेशंटची मानसिकता कशी असते. भरपूर वेळा काय होतं की पेशंट अगदी काही इतकी तीव्र वेदना असतात की पेशंटच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं इतक्यापर्यंत. त्याच्यामुळे ती पूर्णपणे डिटेल केस घेतली जाते. ह्याच्यासोबतच पेशंटला काही ताणतणाव आहे का, काही मानसिकरित्या काही स्ट्रेस आहे का, मग तो स्ट्रेस फायनान्शियली सुद्धा असू शकतो, पर्सनली सुद्धा असू शकतो, किंवा तुमचा प्रोफेशनली सुद्धा स्ट्रेस असू शकतो. ते सुद्धा त्याची सुद्धा डिटेलमध्ये केस घेतली जाते, जेणेकरून आम्हाला मूळ कारण शोधावं लागतं, जेणेकरून आम्ही तुमचं मूळ कारण नष्ट करू आमच्या होमिओपॅथिक मेडिसिन्सने. तर ह्याच्यामध्ये तुमचे पूर्ण जनरल सिम्पटम्स सुद्धा घेतले जातात. म्हणजे काय की तुमची तहान कशी आहे, तुमची भूक कशी आहे, तुमची झोप कशी आहे, तर ऑल ओव्हर पेशंट ट्रीट केला जातो. निश्चितच त्यामुळे खूप व्यवस्थित अशी उपचार पद्धती आहे. डॉक्टर खरं तर बराच मोठा विषय आहे, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, त्यामुळे हा एपिसोड आपल्याला इथेच थांबावा लागतोय. पण जाण्याआधी एक छोटीशी माहिती. खरं तर नम्मा होमिओपॅथीच्या दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी शाखा आहे. तिकडे तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे आपल्या स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश होतोय, त्या नंबरवर तुम्ही खरं तर संपर्क साधू शकता आणि तिथे थेट संपर्क साधल्यानंतर तुमच्या सगळ्या शंकांचं जरूर निदान होईल. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी संवाद साधला, प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. आणि यासोबत या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.